नमस्कार, शीतल होमस्टाईल कुकिंगमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ताकाची कढी। तर कशी करायची ते पाहूया। इथे 1 वाटी ताक घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा लसणाची पेस्ट, 2 मोठे चमचे कोथिंबीर आणि 1 मोठा चमचा बेसन पीठ, 1 गुळाचा खडा, चव बॅलन्स करण्यासाठी गुळाचा खडा किंवा थोडीशी साखर घालू शकता, अर्धा चमचा जिरे। हे मिश्रण सगळं मिक्सरवरती आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने कढी जर बनवला तर आपली ही कढी फाटण्याची शक्यता कमी आहे, म्हणजे कढी आपली फाटणार नाही। तर याच्यामध्ये आपण 1 वाटी आणखी पाणी टाकून घेऊया। तुम्हाला पाणी तुमचं ताक किती आंबट आहे यानुसार पाणी ॲड करा। आणि बेसन पीठ हे कमी टाकल्यामुळे आपली कढी ही घट्ट पण होणार नाही। तर फोडणी करून घेऊया। 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे, 1 चमचा जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये आताच हे मिश्रण जे बनवलेलं आहे ते टाकून घेऊया आणि लागलंच तर 1 वाटी पाणी आणखीन ॲड करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता ही कढी फाटणार नाही याच्यासाठी आपल्याला कढीला उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे। सतत ढवळल्यामुळे जे आपण मध्ये बेसन ॲड केलेलं होतं ते व्यवस्थित मिक्स होतं आणि कढी पूर्ण एक जीव होते। चवीनुसार मीठ, कारण अगोदर आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्याच्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। त्या कढीला छान अशी उकळी आलेली आहे। आपली ही कढी तयार आहे। ह्या पद्धतीने जर कढी बनवली तर आपले 2 वाटी कढी जास्त जाणार आहे। नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।